म्हणजे मी केलंय सर. हा सर मी केले होते. गणेश घेतले काटे. होते. अच्छा, कोणी जस्ट मी परत एकदा रिपीट करतो क्वेश्चन की आपल्यामधनं कोणी इन्व्हेस्टमेंट केलेले होते म्हणजे आमच्या गायडन्सनी आणि सर मी केले होते. काय वाटतंय? मी घेतले होते सर कसं वाटतंय इन्व्हेस्टमेंट. मी पण घेतले होते. पण केले. अच्छा, सर मी कसं पण केले. वाटतंय? संदीप चिखले बोलतोय. येस येस मला तेच विचारायचं आहे. भरपूर लोकांनी केलेले आहे. सो आय वॉन्ट टू आस्क यू कसं वाटतंय, रिटर्न्स कसं वाटतायत? एकदम फार बेस्ट फार आहे. चांगलं return आहे. 13.5% तर रिटर्न सर. एक सर फीडबॅक द्यायचा आहे सर. अच्छा, जेव्हा निफ्टी आपलं थोडंसं जास्त व्होलाटाईल होतं, तरी पण जे तुम्ही जे शेअर दिला आहेत ना सर, त्याचं रिटर्न फार चांगला आहे. म्हणजे गेल्या 8 दिवसामध्ये ना फारच म्हणजे भयानक आहेत सर ते, म्हणजे अनबिलिव्हेबल आहे सर. आणि दुसरं जेव्हा सर मी माझा अनालिसिस करतो आणि मी माझ्या मनाने काही शेअर्स घेतो ना, ते आणि हे तुमचं जर कम्पेअर केलं तर त्यामध्ये सर खूप फरक आहे सर, खूप फरक आहे. येस आजही फार चांगले वाढले शेअर सर. आजही मार्केट सकाळी थोडं चांगलं होतं, दुपारी मार्केट खूप जोरात आपटलं, पण आपले शेअर तेवढं नाही आपटले. आणि मार्केट जेव्हा सर बंद झाला आज, तेव्हा परत जे सकाळचं जे राईज होतं ऑलमोस्ट त्याच राईजला सर तुमचं जे पोर्टफोलिओ आहे त्या लेवलला येऊन थांबलं सर. येस येस थँक्स टू यू सर. फारच चांगला अनालिसिस आहे सर, फारच सुंदर आहे सर. धन्यवाद सर, थँक्यू. सर नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडून मला 7 शेअरचं हे दिलं होतं, जे तुम्ही अनालिसिस करून केले होते 7 कंपन्यांचे. ते चांगलं मार्केट त्याला म्हणजे गेन चांगला आहे. त्यातल्या त्यात जो तुम्ही गल्फ ऑइल लूप दिला होता त्याचा म्हणजे त्याचा गेन चांगला आहे सर. येस गल्फ ऑइल लूप आज 1300 रुपये जवळपास गेलेला आहे. येस येस आय नो चांगलं केलंय. आणि सर दुसरा एक क्वेश्चन होता फक्त. येस मी की, क्वेश्चन घेतो सर. मी नाही, आज क्वेश्चन घेतो, BPCL जस्ट मी फीडबॅक घेतो आधी. मग मी क्वेश्चन बीपीसीएलच्या बीपीसीएलचं 1:1 एक आहे ना सर, मी जस्ट सगळ्यांची माईक म्यूट करतो. तुम्ही आता मी क्वेश्चन सर आहे ना, मी सगळ्यांचे फीडबॅक घेतो आणि मला काही गायडन्स द्यायचं आहे जे मी रेकॉर्डिंग मध्ये घेतोय. मी क्वेश्चन डॉक्टर सरांचा मी पहिला प्रश्न घेणार आहे. मी जेव्हा रेकॉर्डिंग स्टॉप करेन सर, सो मी तुमचा पहिला प्रश्न मी घेईन हे केल्यानंतर, कारण तुम्ही बोलत होता राईट. पण मी बाकींचा जस्ट फीडबॅक घेतो ज्याने केलं. म्हणजे कसं आहे, आपण जी मेहनत घेतो ते लोकांना त्याचं फळ कसं वाटतंय, लोकांना फायदा होतोय की नाही, लोकांना जे मी परफॉर्मन्स दाखवतोय स्पेशली इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग मध्ये पण, आणि आता जसं आपण वार्ता इन्व्हेस्टमेंटच्या करतोय राईट, तर ते कसं वाटतंय हे विचारण्यासाठी मी जस्ट हा रेकॉर्डिंग घेतोय. सो अजून कोणी, मी डॉक्टरांशी बोलतोच मी, पण बाकी कोणी आहे जे बोलू, ज्यांनी केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट माझ्या गायडन्सनी, आणि कसं वाटतंय? सर मी केलंय सर. संदीप चिखले बोलतोय. हो सर, खूप केलाय, खूप छान आहे सर रिटर्न. सर मी संदीप चिखले बोलतो. 13.5% रिटर्न आहे आतापर्यंत. किती टक्के? 13.5% रिटर्न आहे 1 महिन्यात. 1 महिन्यात? एक महिन्यात येस. तेवढं तर बँक पण नाही देत वर्षभरात. बँक देते, बँक त्याच्या आसपास देते, थोडं 1-2-3% वर्षभरात मला देते, तरी तेवढं आपण वाटतंय महिन्याभरात मी काढले. मागल्या महिन्यामध्ये 30 तारखेच्या आसपास इन्व्हेस्टमेंट केली होती. आता समथिंग किती 3 तारीख बरोबर, तर 13% रिटर्न झालं 1 महिन्यामध्ये. ग्रेट ग्रेट ग्रेट, दॅट्स रिअली गुड सर. येस, 13% हे दोन अडीच वर्षाचे बँकेचे रिटर्न झाले सर, जे आपण एका महिन्यात आणि काढले. आपल्या 7 स्टॉक होते त्याच्यामध्येच इम्प्रूव्ह झाले. कुठले स्टॉक? 7 स्टॉक दिले होते 7 स्टॉक्स. येस येस येस, ऍब्सोल्यूट राईट सर. आणि 7 मला पण लकी नंबर आहे. खूप सो व्हेरी नाईस. त्यामध्ये तो सर लॅबचा एक स्टॉक आणि विगार्ड आणि आपला अंबुजा सिमेंट, हे 3 स्टॉक गेन मध्ये खूप होते. येस, धन्यवाद सर. येस, नक्कीच. आणि अजूनही तुम्हाला चांगला फायदा होईल. सो थँक्स अ लॉट सर. आणि येस, हे अजून कोणी लास्ट एक प्रतिक्रिया कोणी ज्यांना बोलायचं असेल? मला 19% झालाय सर आतापर्यंत. धीरज सर, क्या बात है, व्हेरी नाईस, दॅट्स रिअली ग्रेट. सर नमस्कार. 10% झाले सर मला. दॅट्स रिअली 10% व्हेरी ग्रेट सर. 15 दिवस. हॅलो, योगिनी मॅडम योगिनी होते. तुमचा आवाज मला break होतोय मॅडम. 14.79 आहे. किती? हॅलो. 14.79. That's really great, ma'am. That's really great. 19% Thank you, sir. Thank you so much. वेलकम मॅम. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट. Hello, आणि येस आणि येस थँक्यू एव्हरीवन. मी सगळ्यांचे माहिती 19%. 19%. That's really great, Samay sir. That's really great.
जबरदस्त अजून आपल्याला आणि मला त्याबद्दल पण तुमच्याशी जस्ट बोलायचं आहे बिकॉज आता जबरदस्त परफॉर्म केलं आपल्या पोर्टफोलिओनी 1-1.5 महिन्याच्या आता जबरदस्त त्यांनी परफॉर्म केलेला आहे राईट मच मोर दॅन आवर एक्सपेक्टेशन वी एक्सपेक्ट की जसं आम्ही गेल्या वर्षी जवळपास 74% रिटर्न्स काढलेले म्हणजे ऑन एन एव्हरेज 6-7% महिन्याला पण आता त्यांनी म्हणजे मान्य इलेक्शनच्या आधी त्याचा पेस थोडा स्लो होता बिकॉज द रिझल्ट वॉज नॉट कन्फर्म राईट इलेक्शन नंतर इलेक्शनची व्हॉलिटॅलिटी कव्हर करून पण आपला जबरदस्त परफॉर्म करतो इट्स आणि तेवढी नक्कीच मेहनत आहे जवळपास 2200 कंपन्यांचा अनालिसिस करून 2200 मधनं 1000 मधनं 500-600 त्याच्यानंतर मग 300 200 100 50 40 30 करत करत मी ते 7 हिरे शोधलेले आहेत मी तो वेड्यारकी मेहनत लागते त्यामागे आणि त्याचा तो आपल्याला रिझल्ट आणि नुसतं ते शोधायचं नाही ते एकदा शेअर्स काढल्यानंतर त्यांना ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावं लागतं व्हॉल्यूम चेक करावं लागतं बाकी सगळे पॅरामीटर चेक करावं लागतात कुठे काय क्रॅश होणार आहे का काय होणार आहे का निफ्टी क्रॅश होणार आहे का सगळा अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये एंट्री घ्यावी लागते अँड दॅट्स द विच यू आर एबल टू सी मला मजा वाटते हे ऐकायला राईट आणि मेहनतीचं जेव्हा फळ दिसतं तेव्हा म्हणा ना एक वेगळ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन वाटतं जे पैशाने विकत घेता येतच नाही हे सॅटिस्फॅक्शन राईट सो इट्स रिअली ग्रेट मी जस्ट सगळ्यांची माईक म्यूट करतो आणि ज्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय मी मला माझा पोर्टफोलिओ दाखवायला आवडेल आता जसं सगळ्यांना माहिती सर मला एक क्वेश्चन होता ऍक्च्युली बोलू का मी मी क्वेश्चन घेतो मी जस्ट लेट मी कम्प्लीट आणि मी क्वेश्चन नाही येतो माझा मी आज फर्स्ट डे जॉईन केलंय ऍक्च्युली मॅडम घेतो मी क्वेश्चन ओके ओके घेतो मी सगळ्यांशी बोलणार आहे जस्ट लेट मी कम्प्लीट आणि त्यानंतर आय विल गो अहेड आणि ज्या लोकांनी डोंट वरी ज्या लोकांनी फर्स्ट डे जॉईन केलंय आणि त्यांच्यासाठी पण एक काइंड ऑफ मोटिवेशन आहे फर्स्ट डे त्यांनी सी मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट भले आपली 5-10 मिनिटं जातील स्टार्टिंगला बट दिस काइंड ऑफ मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट जी विच विल टेक यू आहे आज ज्यांचा फर्स्ट डे आहे सेकंड डे थर्ड डे वॉट इट मे बी राईट पण जर आपण मोटिवेटेड नसू तर आपण 2-4-5 सेशन करू आणि नंतर मग मी थकल्यासारखे असू पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे नक्कीच चांगला फायदा होतो आणि ह्या सेशन्सतून नक्कीच लोक चांगले पैसे कमवतात किंवा लोकांना चांगलं एज्युकेशन मिळतं राईट तर नक्कीच लोक प्रत्येक सेशन अटेंड करते आणि ज्या जोशनी ज्या एन्थुझिएस्टिकली मी सेशन्स घेतो त्याच एन्थुझिएस्टिकली तुम्ही पण ते सेशन अटेंड करा आणि चांगल्या आयुष्यात पुढे जाल जसं आजपर्यंत लाखो लोक माझ्यामुळे पुढे गेलेले आहेत त्याच्यावर तुमचा पण नंबर असेल आणि नक्कीच तुम्ही पण एक चांगलं यश हे कमवाल सो जस्ट बिफोर मला अजून पण काही डिस्कस करायचं आहे तुमच्याशी जे मी रेकॉर्डिंग मध्ये घेणार आहे पण त्याच्या आधी पटकन मला तुम्हाला पोर्टफोलिओ दाखवायचं ज्याबद्दल आपण बोलतोय ते मी लाईव्ह मध्ये पटकन मला नवीन आणि इव्हन जुन्या पार्टिसिपेंटशी मला नक्की शेअर करायला आवडेल जस्ट म्हणून मी पहिला ते ओपन करतो अँड आय वुड लाईक टू show all of you the performance of our portfolio live you can see even including today's gain and everything I am going to show you right now which you can see okay मी आता लक्षात घ्या हे जे अकाउंट दाखवत आता माझ्याशी अनेक अकाउंट आहेत माझ्या आणि माझ्या फॅमिलीचे बट वेळोवेळी सगळे अकाउंट मी दाखवू नाही शकत सो त्यातनं एक अकाउंट मी दाखवतोय आणि ते तुम्ही बघू शकता या अकाउंट मध्ये काय झालंय ते ओके सो दिस इज माय अकाउंट राईट साईडला तुम्ही बघू शकता दिस इज माय पोर्टफोलिओ दिस इज लाईव्ह पोर्टफोलिओ दिस इज नॉट स्क्रीनशॉट स्पेशली फॉर द न्यू पार्टिसिपेंट्स आय एम टॉकिंग अबाउट ओके हा कुठलाही स्क्रीनशॉट नाहीये हा लाईव्ह पोर्टफोलिओ आहे या अकाउंटला इन्व्हेस्टेड आहेत आता रिसेंटली 1-1.5 महिन्यापूर्वी इन्व्हेस्ट केलेले होते हे 10,03,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि ते वाढून झालेले आहेत 11,93,000 रुपये झालेले आहेत 1,89,720 रुपीजचा ओव्हरऑल गेन आहे आजचा गेन किती आहे तो तुम्ही इथे बघू शकता 18,400 चा गेन आहे 2.5% जास्ती राईट तुम्ही इथे बघू शकता इथे आजचा गेन बघू शकता 1.84% चा आजचा गेन आहे आणि मार्केट काय करते बघा इथे सेन्सेक्स बघा -0.04% डाऊन आहे निफ्टी -0.07% डाऊन आहे राईट आणि आपला पोर्टफोलिओ जो टोटली आउट परफॉर्म करतोय राईट आज निफ्टीचा गेन आहे हा पूर्ण गेला म्हणजे डाऊन गेला आधी वर होता नंतर खाली गेला पण आपला पोर्टफोलिओ काय हल्ला नाही तसं मगाशी आपले एक पार्टिसिपेंट बोलले राईट अँड इट्स टोटली आउट परफॉर्मिंग ती मार्केट बघू शकता 1.84% आजचा गेन आहे आणि ओव्हरऑल गेन तुम्ही ते बघू शकता किती आहे माझ्या ह्याला 18.90 म्हणजे ऑलमोस्ट 19%चा गेन आहे जसं मगाशी एक पार्टिसिपेंट बोलले 19%चा गेन आहे विदिन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम सो दिस इज अ परफॉर्मन्स मला तुम्हाला दाखवायचं आणि दिस इज लाईव्ह स्क्रीन ओके हे कुठलंही स्क्रीनशॉट नाही तुम्ही ते बघू शकता तसं मी कुठल्याही याच्यावर क्लिक केलं तर ते तुम्हाला लाईव्ह मध्ये स्क्रीन दिसते ही राईट हा आपला पोर्टफोलिओ आहे लाईव्ह मध्ये तुम्हाला दिसतंय सो दिस इज द वे वी परफॉर्म इन मार्केट ह्यामागे फार मेहनत घेतलेली आहे लास्टली मला बिफोर वी मूव्ह अहेड विथ द सेशन मला एक लास्टली तुम्हाला एक गोष्ट बोलायची फ्रेंड लक्षात घ्या युट्यूबर्स मी काही पाहिले आहेत जे बोलतात मार्केट हे होईल क्रॅश होईल हे होईल ते भरपूर काय चालू आहे
ठीक आहे, मान्य आहे, मार्केट ओव्हरबॉटच्या आसपास आहे, पण अजून ओव्हरबॉट नाही, अजून पण मार्केटमध्ये पोटेन्शियल आहे. राईट, अजून डाऊनफॉल चालू नाही झालाय, अजून पण भरपूर पोटेन्शियल आहे. आणि जेव्हाही असेल त्याचा आमचा पूर्णतः अभ्यास असतो, भरपूर ऑब्झर्वेशन असतं, बॅकहँड मध्ये माझा खूप अभ्यास चालू असतो. राईट, त्यामुळे आम्ही प्रॉपर एक्झिट पण लोकांना देतो. सो म्हणून नको ते पॅनिक क्रिएट करणं, अर्धवट अभ्यास इकडनं तिकडनं काहीतरी ऐकलं. आता मी काल युट्यूबर ऐकवतो, तो बोलत होता की कधी हे सगळ्या लीप इयरला मार्केट क्रॅश झालंय. राईट, आणि मध्ये गॅप पण पडलाय. तर आता 2024 लीप इयर आहे, 2020 ला झालं, 2008 ला झालं, आता मध्ये नाही झालं. राईट, मध्ये किती 8-10 वर्ष नाही झालं. राईट, मग 24 ला पण होणार. मी त्याच्यामध्ये मी कमेंट टाकली त्याला, म्हटलं एवढं सोपंचं मार्केट असतं, लीप इयरला क्रॅश होणार, मग अनालिस्टची गरजच नसती. राईट, तुम्ही नुसतं लीप इयर घेऊन बसा आणि लीप इयरला पैसे काढून टाका. काहीतरी उगीच काहीतरी आपला व्ह्यूज मिळवायला न अभ्यास करता किंवा इकडचं तिकडचं ऐकून किंवा काहीतरी आपलं लॉजिक लोकांना सांगायचं. सो दिस इज टोटली रॉंग. मी जे करतो ते प्रॉपर अभ्यास करतो, आणि म्हणून मी असे युट्यूबवर व्हिडिओज मी सहसा असे बनवत पण नाही. राईट, आम्ही जे दाखवतो त्याने रिझल्ट दाखवतो आणि ते करून दाखवतो. आणि लोकांना आज ही जे युट्यूबर्स आहेत मी बघतो, भरपूर बोलबच्चन देतात, भरपूर काय बोलतात. आय हॅव सीन मेनी पीपल. राईट, बट त्यांचा रिझल्ट येत नाही किंवा त्यांचे क्लायंट्स कमवलेले PNL हे ते, जसं आता मी दाखवलं. राईट, किती पोर्टफोलिओ वाढला हे कोणी नाही दाखवत. मी सहसा कोणाला नाही पाहिलंय. मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं आता मी आपला लाईव्ह सेशन आता काही लोकांनी अटेंड पण केलंय, लाईव्ह ट्रेडिंग सेशन किंवा म्हणतो ना जे लाईव्ह मध्ये अनालिसिस करून ट्रेडिंग करून किंवा लाईव्ह पोर्टफोलिओ, हे तुम्ही जाऊन चेक करा. फार कमी लोक, माझ्या नजरेत तरी कोण नाहीये जे त्यांचा लाईव्ह पोर्टफोलिओ खरोखर परफॉर्म करताना दाखवेल. मोठे मोठे म्हणतो ना ती लोक सबस्क्रिप्शन मिळवतात, सगळं मिळवतात फक्त बोलबच्चनच्या आधारावर. राईट, मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या नजरेत असे किती लोक आहेत जे आपला लाईव्ह पोर्टफोलिओ परफॉर्मन्स दाखवतात किंवा ज्यांना पब्लिक कडनं एवढे आता 212 लोक आहेत इकडे एक्झॅक्टली ज्याच्याकडनं फीडबॅक मिळतो. पटकन मला विचारायचं आहे बिफोर आय स्टॉप दिस रेकॉर्डिंग, किती आहे तुमच्या नजरेत असे सांगणारे किंवा दाखवणारे? पटकन सांगा. तुमचे माईक म्यूट आहेत, मी माझ्याकडनं माईक अनम्यूट करतो. हा, आता सांगा किती आहेत तुमच्या नजरेत असे सांगणारे? कोणीच नाहीये सर, कोणी नाहीये सर. नाही. येस, आय नो व्हेरी वेल की कोणी नाही असतं तर इथे 212 म्हणून कोणतरी बोललं असतं सर आहे कोणतरी, कोण नाहीये. इव्हन PNL पण लोक एखादा ट्रेड प्रॉफिट गेलेला दाखवतात, पण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट इज अ काइंड ऑफ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट विच आय एम शोईंग यू, हे पण अनेक लोक दाखवत नाही कारण नसतातच त्यांच्याकडे दाखवायला. राईट, सो दिस इज द वे वी परफॉर्म अँड शुअरली नक्कीच तुम्हाला अजून चांगल्या रीतीने फायदा होईल, हेच मला सांगायचं होतं. थँक्स अ लॉट. थँक्स शेअरिंग ऑल युअर व्ह्यूज. तुम्ही आपले व्ह्यूज शेअर केल्याबद्दल व्हेरी थँक्स अ लॉट. आणि नक्कीच असं चांगल्या रीतीने आपण जे परफॉर्मन्स करत राहू आणि अजून चांगलं मार्केटमध्ये जे आपण प्रॉफिट हे कमवतो. थँक्स फॉर ऑल युअर व्ह्यूज. थँक्यू.